नमस्कार, द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले आहे। तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदीने दिले। एका गावातील कार्यक्रमात भाषण करताना आमदार बबन लोणीकर यांनी हे विधान केले आहे। तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले। तुझ्या अंगावरील कपडे आम्ही दिले। तुला बूट, मोबाईल आम्ही दिला, असे वादग्रस्त विधान आमदार लोणीकर यांनी केले। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे। राजगुरुनगर नगर परिषदेकडून जास्तीची व जाचक करपट्टी व्यापाऱ्यांकडून वसूल केली जाते, असा आरोप शहर व्यापारी महासंघाकडून केला आहे। करपट्टी विरोधात शहर व्यापारी महासंघाकडून आमदार बाबाजी काळे यांना निवेदन देण्यात आले आहे। 30 तारखेपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात असे प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतले जाईल व पुढील पाठपुरावा देखील केला जाईल, असे आश्वासन आमदार काळे यांनी दिले। बबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान केल्यानंतर माजी राज्यमंत्री बच्चू कडू चांगले संतापले। आमच्या घामाच्या पैशावर देश चालतो, अन्नधान्य आम्ही पिकवतो, आमच्या मतावर तू व तुझा बाप पण निवडून येतो आणि आमचा बाप काढतो। तुझा बाप असेल मोदी, जगाचा बाप शेतकरी आहे, अशा शब्दात बबनराव लोणीकर यांचा समाचार घेतला। मराठी माणसासाठी, मराठी भाषेसाठी येत्या 6 जुलै रोजी मुंबईमधील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे। या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा झेंडा राहणार नाही। हा मोर्चा मराठी भाषेसाठी व माणसासाठी असेल। मोर्चाचे नेतृत्व सुद्धा मराठी माणूसच करेल, असे राजसाहेब ठाकरे यांनी सांगितले। मराठा आरक्षणासाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहे। 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईचा नारा दिला आहे। मुंबई आपली आहे, आपण कितीही वेळा जाऊ, आरक्षण घेऊनच येऊ, तुम्ही फक्त साथ द्या, सरकारकडून आरक्षण घेऊच, आरक्षणासाठी बर्बाद व्हायला मी तयार आहे, तुम्ही फक्त झटून राहा, मी आरक्षण घेऊनच देतो, असं आवाहन मराठा समाजाला केलं आहे। सारखं जायचं त्यांच्या बापाची का मुंबई आपली आहे, आपण जायचं तिथं ताकदीने बार जायचं शिका। तुम्ही शेतात का एकदा जाता का पेरायला? मग 25 वर्ष जातच नाहीत, यंदा पेरलं की असं काय आहे का? दरवर्षी जात नाहीत का? आणि मग लहान गोष्ट घ्यायची का? तुम्हाला आरक्षण लहान वाटतं काय? लहान वाटतंय? येवल्याचा कचरा आणि किती गोळा केली। राजगुरुनगर मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अनधिकृत गाड्या पार्क केल्या जातात, परंतु पोलीस मात्र कोणतीही कारवाई करत नाही। हातगाड्या, पाणीपुरीच्या गाड्या देखील अवैध पद्धतीने लावल्या जातात। पोलीस का कारवाई करत नाही? पोलिसांवर कोणता असा दबाव आहे की पोलीस कारवाई करण्याचे धाडस करत नाही? ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।